नमस्कार मराठी मंडळी। शरद पवार यांच्या एका डावामुळे यावेळी बीड लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली। शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, भाजपासोबत अजितदादांनाही धक्का। तर काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपला आजवरचा अनुभव पणाला लावत राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केल्याने दररोज एक मोठा मासा गळाला लागला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अडचणीत आलेल्या शरद पवारांनी नव्याने पक्षबांधणीला सुरुवात देखील केली आहे। तर आता शरद पवारांच्या एका डावामुळे यावेळी बीड लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली। बीड लोकसभा हा तसा भाजपच्या मुंडे कुटुंबांचा बालेकिल्ला आहे, पण तिथं ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झाली तर भाजपची जागा धोक्यात जाऊ शकते हे पवारांना चांगलंच ठाऊक आहे। कदाचित म्हणूनच पवारांनी यावेळी तिथून दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे। बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव असल्याने ज्योती मेटे यांना त्याचा मोठा राजकीय लाभ मिळू शकतो, कारण दिवंगत विनायक मेटे यांचं मराठा आरक्षण लढ्यात मोठं योगदान राहिलं आहे। तसेच त्यांना सपोर्ट म्हणून बजरंग सोनवणे यांना देखील पक्षात सामील करून घेतले। जर समजा ज्योती मेटे या महाविकास आघाडीतर्फे उभा राहिल्या तर पंकजा मुंडे यांना जोरदार फाईट देऊ शकतात, पण या दुरंगी लढाईत मुस्लिम आणि दलित मतदार जिकडे झुकतो त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो। बीड लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत गोपीनाथ मुंडे यांचा गड राहिला आहे, पण यंदा जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा फॅक्टर पुन्हा प्रभावशाली बनू पाहतोय। त्यामुळे यावेळी समीकरणे बदलल्याने पंकजा मुंडे यांच्यासमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी सरकारला अंतिम इशारा दिला होता, मात्र आता शरद पवारांकडून पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का तसंच आव्हान देखील आहे। तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।